प्रणाम स्वामी. आशीर्वाद असू द्या. आपण आलात, मला फार आनंद झाला. स्वामी, यांची ओळख करून देतो. हे निरंजनराव फार मोठे कवी आणि साहित्यिक आहेत. नुकताच त्यांना हैदराबाद संस्थानच्या राजाकडून फार मोठा पुरस्कार मिळालाय. निरंजन भाऊ, हैदराबाद संस्थानकडून जो पुरस्कार तुम्हाला मिळालाय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप मोठा सन्मान आहे हा. अभिनंदन. अभिनंदन. स्वामी, मला आपली पाद्यपूजा करण्याची इच्छा आहे. हा सन्मान तुला आयता मिळालाय खरे? नाही स्वामी, तो मी माझ्या कलेने कमावलाय. मग पाद्यपूजेचा मान सुद्धा तुझ्या भक्तीने कमाव. पण तशी संधी मला द्या स्वामी. मला तुमचं चरित्र लिहायची इच्छा आहे. त्यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे. निरंजन भाऊ, तुमची काहीतरी गल्लत होती. म्हणजे? नाही म्हणजे गोपाळ बुवांनी बखर लिहिली आहे स्वामींवर. मग आता आणखीन एका ग्रंथाची काय गरज आहे? काय आहे ही बखर मी माझ्या दृष्टिकोनातून लिहिली. यांच्या नजरेतून वेगळी बखर लिहिली जाईल. जे माझ्या नजरेतून सुटलंय ते कदाचित यांच्या नजरेला दिसेल आणि स्वामींचं नवीन रूप लोकांसमोर येईल. शेवटी स्वामींची सेवा अनेक लोकांच्या हातून घडली तरी काही हरकत नाही. या निमित्ताने या बखरीची उजळणी होईल आणि लोकांमध्ये प्रसार वाढेल. स्वामी, आपण निरंजन भाऊंना परवानगी द्यावी अशी माझी इच्छा आहे. खरंच गोपाळ बुवा, तुमचं मन किती मोठं आहे. गोपाळ बुवा, एकदा माझा ग्रंथ लिहून झाला की ती सोडून कुठलीही बखर, कुठलाही ग्रंथ कोणीच वाचणार नाही. माझ्या ग्रंथानंतर कुणीही लिहायचं धाडस करणार नाही, कारण तो सर्वोत्तम असेल आणि सर्वोत्तम तेच सरस असतं. ईश्वर तुम्हाला सद्बुद्धी देवो. दिली परवानगी. स्वामी, उद्याच पहिला अध्याय वाचायला घेऊन येतो. गोपाळा, जा बकर घेऊन ये. हो स्वामी. द्यायला ही गोपाळने लिहिलेली बखर. तू लिखाण सुरू करण्याआधी बखर वाच आणि मग सुरू कर. चल. होय स्वामी. अहो, हे काय निरंजनराव, तुम्ही तर थेट ग्रंथ लिहायला घेतलात. अहो, स्वामींनी स्पष्टपणे सांगितलं होतं ना की ग्रंथ लिहिण्यापूर्वी गोपाळबुवांची बखर वाचा. तुम्ही तर ती उघडून देखील नाही बघितली. उघडून बघायची काही गरज नाही. मला माझी विद्वत्ता माहिती आहे. ते गोपाळबुवा माझ्या पासंगालाही पुरणार नाही. कसं आहे,
माझ्यापेक्षा कमी दर्जाचं काही वाचलं ना की मला जरा त्रास होतो. 2-4 दिवस कसे अस्वस्थतेत जातात. अहो पण स्वामींचा आदेश आहे आणि आदेशाचा मान ठेवणं हीच तर सेवा असते ना. स्वामींनी सहज म्हणून सांगितलं असेल काही दाखले मिळवत म्हणून, पण मला दाखल्यांची काही गरज नाही. स्वामींच्या चरित्रावर माझा गाढा अभ्यास झालेला आहे. त्या गोपाळरावांनी केला नसेल ना त्याच्या 4 पट अभ्यास मी केलाय. माझ्या लेखणीत जे उतरेल तेच इतिहास ठरेल. स्वामी देवा, आज असे एकटेच काय हसताय? सुंदरे पाणी बघ. सांग याची चव कशी असेल. देवा, अहो नुसतं पाहून कसं कळेल? पाणी गोड असेल, खारट असेल, तुरट असेल, बेचवही असू शकतं. प्यायल्याशिवाय नाही कळायचं हो. गोपाळा, हे घे ते पाणी. स्वामी, हे पाणी गोड आहे. गोपाळा, तुला चव कळले की एखादी गोष्ट फक्त पाहून कळणं आणि अनुभवातून ती स्वतःमध्ये उतरवून कळून घेणं यात फरक आहे की नाही. खरं आहे स्वामी. काही ना गैरसमज झाला की पाण्याकडे पाहून फक्त चव ओळखता येते. त्यांचा हा गैरसमज दूर करण्याची वेळ आता जवळ आली आहे. स्वामी देव, नेमकं कुणाबद्दल बोलताय? अनुभवाशिवाय ज्ञानाचा दावा करणाऱ्यांना हा इशारा तर नाही ना? शिवशंकर. चला, पहिला अध्याय पूर्ण झाला. अहो निरंजनराव, एका दिवसात एका रात्रीत पहिला अध्याय पूर्ण केलात. कमाल आहे बुवा तुमची. अरे, सरस्वती प्रसन्न आहे माझ्यावर. कसं आहे, माझी तंद्री लागली की अध्याय पूर्ण झाल्याशिवाय मी माझी लेखणी खाली ठेवत नाही. कालचा पूर्ण दिवस, पूर्ण रात्र जागून मी हा अध्याय पूर्ण केलाय. त्या गोपाळरावांची बखर आहे ना, मला लवकरात लवकर हद्दपार करायची आणि माझा हा ग्रंथ मला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. अहो ह्याच वेगाने जर लिहित राहिलात तर साधारण 8-10 दिवसांमध्येच तुम्ही ग्रंथ पूर्ण कराल. होईल होईल, आणि तो ग्रंथ इतिहास घडवेल. अहो तुमच्यासाठी दूध आणि केळी घेऊन आलोय. ते केव्हा मग घेऊ. आता सुचिरभूत होतो आणि लगेच स्वामी स्थानावर जातो. निरंजनराव, पहिला अध्याय लिहिलात याचा आनंदच, ते छानच आहे. पण गोपाळ बुवांची बखर वाचण्याचा स्वामींचा आदेश तुम्ही पाळलाच नाही. त्याचे काही दुष्परिणाम तुम्हाला भोगायला लागू नयेत म्हणजे झालं. शिवशंकर शंभो. स्वामी, हे सगळं गोपाळ बुवा, स्वामी देवांनी नंदरामचं जसं भलं केलं ना, तसं इतर भक्तांचंही भलं करणार आहेत बहुतेक. पण हे भक्त स्वामी देवांच्या आयुष्यात जेवढे उशिराने येतील ना, तेवढा स्वामी देवांचा अक्कलकोट मधला मुक्काम वाढेल. तुमच्या भावना समजतायत मला, पण आपण जर असा विचार केला तर त्याचे परिणाम काय होतील बघा ना. म्हणजे भक्त उशिरा येणार, त्यांचा उद्धार उशिरा होणार आणि मग त्यांना भोग भोगायला लागणार. तुम्ही मला सांगा, आपण असा विचार करून चालेल का? मी माझ्या स्वार्थासाठी इतरांच्या वेदना वाढाव्यात
असा विचार करते म्हणजे नाही नाही स्वामी देवा मला क्षमा करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझा पहिला अध्याय पूर्ण झालाय. एवढ्या लवकर? वाच. होय स्वामी, जशी आपली आज्ञा. हे कसं काय शक्य आहे? ही पानं कोरी कशी झाली? मी तर पूर्ण अध्याय लिहिला होता. अनुभवाशिवाय लिहिलेलं आणि अहंकारातून उतरलेलं परमेश्वर पुसून टाकत असतो. पानं कोरी कशी? मी तर पहिला अध्याय लिहूनच आलो होतो. मी स्वतः लिहिलं होतं. स्वतः प्रत्येक कोण लिहिली होती आठवते मला. काय रे, थांबलायस काय? वाच. कदाचित धर्मशाळेतून निघताना मला भास झाला असता. मी लिहिलेली पानं तिथेच राहिली असतील आणि मी कोरी पानं उचलून आणली असतील का? निरंजन भाऊ, अहो काही गडबड झाली आहे का? हो, बहुतेक घोळ झालाय. मी ज्या पानावर लिहिलंय ती पानं धर्मशाळेत राहिली आहेत. अरे, एवढं मोठं कार्य हाती घेतलेलं असताना आपलं नेमकं कुठे आणि काय चुकतंय हे तुझ्यासारख्या कवीच्या लक्षात यायला हवं होतं. होय स्वामी, अध्याय पूर्ण झाल्याच्या आनंदात माझ्या लक्षातच काही राहिलं नाही. भावनांवर आणि षड्रिपूंवर नियंत्रण हेच खरं सामर्थ्य आहे. वारा सुटला की नौका वेगाने धावते खरी, पण दिशा नसती तर ती कड्यावर सापडते. लक्षात ठेव, वाहवत गेलं की होत्याचं नव्हतं होता. एका क्षणाचा संयम आयुष्य वाचवतो आणि एका क्षणाचा आवेग आयुष्य उद्ध्वस्त करतो. मी वाहून जाणारातला नाही स्वामी. यापुढे मी काळजी घेईन. बघूया. स्वामी, मी धर्मशाळेत जाऊन पानं घेऊन येतो. निरंजन भाऊ, धन्यवाद. काही संकेत वेळीच ओळखायचे असतात, नाहीतर उशीर होतो आणि उशीर पश्चात्तापाकडे घेऊन जातो. स्वामी देवांना नेमकं काय म्हणायचंय? सुंदरा मावशी, तो मानाचा तुरा पडला ना, त्याबद्दल काही सुचवू पाहतायत स्वामी. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. कसं काय शक्य आहे? मी अध्याय लिहिला तर होता. हे कसं काय शक्य आहे? नेमकं झालंय काय? अरे, अद्भुत प्रकार घडलाय. मी अध्याय लिहिला होता आणि आता सगळे पानं कोरी आहेत. ते कसं काय शक्य आहे? कारण माझ्या समोरच ती पानं घेऊन तुम्ही स्वामी स्थानाकडे गेलेला. आता सगळा अध्याय पुन्हा लिहावा लागणार. सगळा वेळ वाया जाणार. तरी मला थोडी शंका आली. कसली शंका? तुम्ही स्वामींचा आदेश नाही पाळला. तुम्ही गोपाळ बुवांची बखर नाही वाचली. अरे अरे मूर्खा, काहीतरी बोलू नकोस. तुझे उपदेश नकोत मला. मी पुन्हा लिहीन. माझ्या लेखणीची ताकद कोणी पुसू शकत नाही.
अहंकार अहंकार अहंकार. स्वामी ही अशी ग्रहताऱ्यांची चित्र का बरं रेखाटत असतील? हे असं काय घडतंय? मला कसले भास होतात की काय? काय झालं आणि कसले भाग आणि तुम्ही इतके का दचकला? मला गोपाळरावांची बखर दिसायला लागली. तुम्ही काहीही म्हणा, परंतु हा स्वामींचा संकेत असावा. निरंजनराव, तुम्ही आत्ता तरी स्वामींची बखर वाचावी. बस, तू हे असं बोलतोयस ना, म्हणून हे असं घडतंय. तुझं बोलणं माझ्या डोक्यात घोळतोय आणि म्हणून हे असे भास होत आहेत. ते इकडे. अहो निरंजनराव, निरंजनराव तुम्ही काय करताय? निरंजनराव ऐका. अहो निरंजनराव, तुम्ही हे काय केलं? गोपाळ बुवांनी लिहिलेली बखर तुम्ही मातीत नव्हती पुरायला पाहिजे. तू जर असंच बोलायला लागलास ना, तर तुझ्या बाबतीतही असंच होईल. आता बकरीचा विषय काढायचा नाही, तर तुझ्या बरोबर हेच करेन. हे थांबत का नाहीये? तुम्हाला नक्की खात्री आहे की हे सगळं स्वामी करत नाही? मग तर एकच कारण उरतं. कदाचित गोपाळ बुवाच काहीतरी जादूटोणा करत असतील. स्वामींचं चरित्र लिहिणारा दुसरा प्रतिस्पर्धी त्यांना नको असणार, नाही का? स्वामी देवा, सगळे तुमच्या आवडीचे पदार्थ केलेत. जेवून घ्या बरं. सुंदर, तुला काय वाटतं? तू जे काय करतेस ते आम्हाला कळत नाही? म्हणजे देवा? अगं, सागर संगीत जेवणाशी आम्हाला काय घेणं देणं? अगं, कधी कधी आम्ही तर स्वीकार करतो ते आम्हाला आवडतं म्हणून नाही, पण भक्तांच्या आनंदासाठी. त्यांना वाटावं की त्यांनी केलेल्या कष्टाचं सार्थक झालं म्हणून आम्ही 2 घास खातो. मग आता तो आनंद मला मिळू देत देवा, आणि पुढेही मिळत राहील असं बघा. तेच तुला हवंय ना? भक्तांच्या माध्यमातून तू आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतेस. पण या सगळ्याची काही गरज नाही सुंदरे. आजपासून मी गोडाधोडाचा त्याग करतो. स्वामी देवा, देवा असं का? सुंदरे, वेशीवर जा. आत्ता का स्वामी देवा? जा म्हणलं ना, जा. गोपाळ, एक काम कर, जा घटिका पात्र घेऊन ये. हो स्वामी. आणि तू जा घेऊन ये. सुंदरे,
हे घटिका पात्र बुडण्याच्या आत या वस्तू घेऊन तू वेशीपर्यंत जायचं. जा, एवढ्या कमी वेळात? कारण तुला तिथपर्यंतचा प्रवास करायचा आहे. चल निघ. स्वामी देवा, पण हे एवढं ओझं घेऊन तुम्ही सांगताय त्या वेळात वेशीपर्यंत जाणं माझ्यासाठी कठीण आहे हो. नाही म्हणजे हे एवढं ओझं घेऊन मला चालता येणार नाही. आम्हाला तुला हेच सांगायचं सुंदरे. अगे गोड धोड म्हणजे जिभेचे चोचले मनावर चोच आहे, आणि हे असं मायेचं ओझं असलं की प्रवासाला विलंब होतो. आम्हाला उंच जायचं, आम्हाला उंच जायचं, खूप उंच, खूप उंच, खूप उंच.